महाराष्ट्र राज्याचा खरा कट ऑफ कधी समजणार? बरेचसे विद्यार्थी व बरेचसे पालक सातत्याने कॉल करताय, मेसेज करताय व्हॉट्सअपला आणि विद्यार्थी व पालक विचारताय, सर आमचं एवढं एवढं ऑल इंडिया रँक आलेलं आहे, आमचा देखील नंबर लागू शकतो का नाही लागू शकत? बऱ्याचशा पालकांच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात देखील हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. जो आता तुमचा या ठिकाणी जो ऑल इंडिया रँक आलाय, तुम्ही भारत देशामध्ये कुठे आहे त्यावरून आपल्याला क्लिअर होते. पण आपला खरा कॉम्पिटिशन कुठे आहे तर महाराष्ट्र या राज्यामध्ये. मग महाराष्ट्र या राज्यामध्ये 2025 मध्ये किती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नीटचा एक्झाम दिला होता, त्यातून किती विद्यार्थी क्वालिफाय झाले होते, किती विद्यार्थी डिस्क्वालिफाय झालेले होते आणि त्याही नंतर 2026 मध्ये किती विद्यार्थ्यांनी नीटचा एक्झाम दिला, 2026 मध्ये किती विद्यार्थी क्वालिफाय झाले, किती विद्यार्थी डिस्क्वालिफाय झाले आणि यावरून ठरणार आपला महाराष्ट्र राज्याचा खरा कट ऑफ. ही सगळी माहिती सविस्तरपणे मी गौरव सांदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला देखील अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचंय. छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील आमचं ऑफिस आहे. जे लोकांनी अजून ऑफिसला आले नसतील, ऑफिसला सध्या प्रवेश सुरू आहे, ऑनलाईन देखील आपली काउन्सिलिंग सुरू आहे, तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून जॉईन करू शकता. समोर एक नंबर स्क्रोल होतोय, जॉईन करायचा असेल तर कॉल करा. कॉल सातत्याने बिझी येतो. ओके, तर तुम्ही याच्यावरती मेसेज सुद्धा करू शकता. बघा, एनटीएने या ठिकाणी एक लेटेस्ट अपडेट या ठिकाणी पोर्टलवरती पब्लिश केलेली बघा. त्यामध्ये सांगितलंय स्टेट वाइज नंबर ऑफ कॅन्डिडेट रजिस्टर अपियर अँड क्वालिफाय इन 2025 अँड 2026 म्हणजे 2025 मध्ये किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिला होता, त्यामधून किती विद्यार्थी क्वालिफाय झाले होते आणि 2026 मध्येही किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिला आणि त्यामधून किती क्वालिफाय झाले, हे सविस्तरपणे त्यांनी स्टेट वाईज सांगितलंय. मग आपल्याला ऍडमिशन कुठे घ्यायचंय तर महाराष्ट्रामध्ये घ्यायचंय. मग 2026 मध्ये किती विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये नीटचा एक्झाम दिलाय आणि किती विद्यार्थी क्वालिफाय झाले हे सविस्तरपणे आपण सांगूया. विद्यार्थी मित्रांनो बघा, स्टेट वाईड नंबर ऑफ कॅन्डिडेट रजिस्टरची ही लिस्ट आहे. यामध्ये जर आपण थोडं स्क्रोल करत घेतलं खाली तर हे सगळ्या स्टेटचे वेगवेगळे नावं यामध्ये आपल्याला दिसत आहे. तर यामध्ये महाराष्ट्र राज्याचं नाव कुठे हे बघा, सगळ्यात खाली या ठिकाणी जर आपण आलो तर महाराष्ट्राचं नाव आपल्याला दिसत आहे. ओके, महाराष्ट्र. बघा, 2025चा जर विचार केला तर किती कॅन्डिडेटनी रजिस्ट्रेशन केलं होतं, 2,48,201 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. यामधून अपियर किती झाले होते तर 2,42,858 विद्यार्थी या ठिकाणी अपियर झाले होते आणि यामधून विद्यार्थी किती क्वालिफाय झाले होते, फक्त 1,25,727 विद्यार्थी काय झालेले होते, क्वालिफाय देखील झालेले होते. ओके, त्यानंतर रजिस्टर कॅन्डिडेट किती होते 2026 मध्ये तर 2,22,849 होते. यामधून अपियर झालेले होते बघा 2,01,100 विद्यार्थी या ठिकाणी अपियर झालेले होते आणि यामधून क्वालिफाय झालेले बघा 2026 मध्ये 1,07,304 विद्यार्थी काय झालेले, फक्त 2026 मध्ये या ठिकाणी क्वालिफाय झालेले. पण सर आमचं ऑल इंडिया रँक तर 5 लाख 6 लाख 7 लाख येते, 8 लाख येते. तर ऑल ओव्हर इंडिया मधून देखील तुमचा ऑल इंडिया रँक येते. तुम्हाला ऍडमिशन कुठे घ्यायचंय मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये घ्यायचंय. महाराष्ट्र हा क्लोज स्टेट आहे. ज्या विद्यार्थ्याकडे महाराष्ट्राचा डोमासाईल असेल, ज्याची 10वी आणि 12वी देखील महाराष्ट्रामध्ये या राज्यातून झाली असेल, तेच विद्यार्थी काय करू शकता, यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. मग खरं कॉम्पिटिशन कुठं तर ते महाराष्ट्रामध्ये. मग सर हे कसं कळणार? आता आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर झाली का 2026 मध्ये 1,07,304 विद्यार्थी काय झालेले, फक्त क्वालिफाय झालेले. मग आपल्याला कधी कळणार तर या ठिकाणी बघा, जर यावेळेस आपण ज्यावेळेस सीईडी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती गेलो, ओके, सो 2025चा आहे बघा, नीट यूजी 2025चा, तर मागच्या वर्षी किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते यामध्ये तर टोटल एकूण फक्त 60,000 विद्यार्थ्यांनी काय केलेले होते, रजिस्ट्रेशन केलेले होते. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, 60,021 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले होते, ज्याचा ऑल इंडिया रँक 13,19,363 येत होता. तो शेवटचा कॅन्डिडेट होता. ओके, तर त्याही विद्यार्थ्यांनी यामध्ये काय केलेले होते, रजिस्ट्रेशन देखील केलेले होते. मग सर खरा कट ऑफ कधी करणार? बघा, ज्यावेळी 2026 मध्ये तुम्ही सीईडी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणार. ओके, रजिस्ट्रेशन केल्यानंतर हा काय येतो तुमचा, असा एक सिरियल नंबर येतो बघा, सिरियल नंबर. तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये कुठे आणि तुमचं ऑल इंडिया रँक किती. आता बघा हे कधी करणार, बघा हा एक कॅन्डिडेट आहे बघा, याचा महाराष्ट्रातून हा किती नंबरला आहे, 517 नंबरला विद्यार्थी मित्रांनो, बरोबर. आणि ऑल इंडिया रँक किती याचा तर 6,350 नंबरला आहे. ओके, ऑल ओव्हर इंडिया मधून जर विचार केला. पण याला ऍडमिशन कुठे घ्यायचंय, महाराष्ट्रामध्ये. जोपर्यंत तुम्ही सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करत नाही, ओके, तोपर्यंत तुम्हाला तुमचा खरा कट ऑफ कळणार नाही. कारण जोपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करत नाही, जोपर्यंत तुमचा अशी एसएमएल ची पीडीएफ या ठिकाणी येत नाही, लिस्ट येत नाही पोर्टलवरती,
तोपर्यंत तुमचा खरा कट ऑफ आपण प्रिडिक्ट करू शकत नाही. मग सर 100% कसं कळणार? तर या बघा, यामध्ये आता एसईबीसी मधून हा कॅन्डिडेटचा जर विचार केला तर हा किती नंबरला आहे? 37 नंबरला आहे. पण हा महाराष्ट्रामध्ये 517 नंबरला आहे. ऑल इंडिया रँक याचा 6350 आहे आणि एसईबीसी मधून 37 नंबरला आहे. आता एसईबीसी मधून फॉर एक्झाम्पल 100 जागा असतील तर याचा 100% होणार आहे ना, हे आपल्याला पीडीएफ वरून कळते. आणि बरेचसे पालक, बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी लास्ट इयरचा काही आलेला अनुभव आहे, जे सातत्याने सांगतात सर आम्ही देखील ऑनलाईन मध्ये सुद्धा लोकांकडे पैसे भरले होते, जॉईन केलं होतं, पण ते शेवटी आम्हाला म्हणाले की आम्ही फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग काहीच करत नाही, मार्गदर्शन देखील आम्ही करतो. अहो मार्गदर्शन घेऊन काय करता? तुमचं फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग कसं येणार तुम्हाला? तुम्ही ह्या प्रक्रियेमध्ये नवीन आहात. ओके, तुमच्याकडून काही चुकी आहे, जरी चुकी झाली तर तुमचं अकॅडमिक इयर, शैक्षणिक वर्ष देखील खराब होऊ शकतो. जिथं कुठं जॉईन करणार असाल त्यांना फोनवरती क्लिअर बोला. तुम्ही जर आमचं फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन हे सगळं जर करून देत असाल तरच आम्ही तुमच्याकडे काय होणार? जॉईन होणार. जर ते नकार देत असाल तर जॉईन होऊ नका. आणि जर आमच्याकडे जॉईन होत आहे तर आम्ही फॉर्म भरल्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसिजर करून देत असतो. जर जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती संपर्क करा 9699907700. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.